भयानक प्रसंग होणार आहे। माणसं घरात एकमेकाशी बोलायची बंद झाली, रक्ताची नाती संपली, माणुसकी राहिली नाही। पूर्वी माणसं जेवताना गप्पा आणायची, आता टीव्ही मुळे कोणी बोलताना जेवताना बोलत नाही। जाहिरात आली तरच चपाती मागत आहे, नाही तर चपाती सुद्धा मागत नाही, तसंच पाहत राहते। शेवटी ते मीडियावाल्याने आता 2 महिने झाले चॅनल बदलून घेतले। 2 मिनिटं ब्रेक घेतलाय भाऊ, पिक्चर कंटिन्यू आहे, 2 मिनिट ब्रेक। तवर तू कालवण भात आणून ठेव, नाही तर तू ताटली खायला बसलाय। पूर्वी झोपताना लोक गप्पा आणायची, आता झोपताना लोक टीव्ही पाहत पाहत झोपतात। टीव्ही चालू, माणसं झोपली, कुत्री टीव्ही पाहतात। काहींच्या घरात कुत्री, माणसं झोपेल, मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्र पाहिलं, हे कुत्र त्याच्यावर धावलं, तेव्हा झोपेल कुत्र उठलं। एवढे कुत्रे आले कुठून? त्यांनी हवा भरण्यावर गुंठा घेतलाय, आपला पठ्ठ्या गुंठा इकून त्याच्या का हवा भरायला जातोय। 35 भर, 35 भर, 35 पुढं 32 कर, संध्याकाळी आदळल, पुढं 32 कर। त्यांनी एका बाईच्या पोरीचं नाव तर उषा। उषा, तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी। तिच्या पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे, आता राहती नाही, ठेवू नाही। ठेवू नाही, कीर्तनकार मुक्कामाला राहिला आणि ते कीर्तन संपूर्ण आला आणि त्याला झोपायचं, तर त्याला डोक्याखाली घ्यायला काय नव्हतं, त्यानं लुंगी बिंगी गुडाळली आणि तो बाईला म्हणला, बाई उशाला काय आहे का? ती बाई रडायलाच लागली। महाराज वाटला आपला चुकीचा नंबर लागला का काय? तू म्हणला, बाई खरंच उशाला काही नाही? ती म्हणली, महाराज 5 वर्ष लग्नाला झाले, अजून उशाला काय नाही। तुम्हाला तुही उशा इरीत लोट मला डोक्या खालची लागत। एका बाईच्या पोरीचं नाव फजिती। कीर्तन संपलं, तिची पोर चुकली, जी भेटन त्याला म्हणायची, ए बाबा माई फजिती पाहिली का? तो म्हणायचा, माझी चप्पल सापडला तर तुही काय फजिती? जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत, तुम्ही कुणाचंही घर तपासा, एक माणूस त्या घरात येणा आहेच। येणा नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर जुगाऱ्या तरी आहे, जुगाऱ्या नसलं तर मटक्यावाला तरी आहे, मटक्यावाला नसलं तर आकड्यावाला तरी आहे, आकड्यावाला नसलं तर नादी तरी आहे, नादी नसलं तर फेफरा फाफरा पण आहेच। ज्या घरात ज्या घरात गरिबाच्या तळतळाटाचा आणि कमी कष्टाचा पैसा येतो, ती घरं कालांतराने बर्बाद होतात। त्यांच्या घरात एक क्वालिटी अशी जन्माला येणार का अख्खी इस्टेट विकायला लावणार। कलियुग आहे, पुरुष मंडळी सुद्धा ध्यानात ठेवा, बोलायची पाळलं नको आणू तुमच्या मुलासारखा नाही, माझ्या वडिलांसारखे तुम्ही, माझ्यापेक्षा तुमची पोर मोठली। माझे येड्याचे 2 वाक्य ऐका, पोऱ्याला पोट भरायची अक्कल आल्याशिवाय त्याला बायको करून देता कामा नाही। काय तुम्ही लगेच मराय नाही लागली? काय म्हाताडी म्हणता, माझ्या डोळ्यात देखत वाढला, तुझ्या डोळ्यात लाल पावडर घाल मिरचीची आणि येड्या बाबली झोप। त्या पोऱ्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तू उद्या येऊ लागला तर आडेल काय तुझ्या वाचून? आणि तो काय करायचं ठुले? एकादशीला खपाखप प्याला, देवळात जुगार खेळून मारुतीला राणी दाखवून मोकळा झाला, तुला काय इथं ठेवून फायदा आहे? हो, पोरांना काय नाव ठेवू? त्या म्हातारे जुगार खेळा, त्या जुगार मरायला लागेल डंगर, चष्म्यातून राणी पाहत्या, मग राणीला गुल्ल्या दाखित्या, आणि वरून म्हणत्या मला पोरानं हाणलं, तुला पोत्यात घालून आणाय पाहिजे मोकळा। विनोद समजू नका, संस्कृतीला किंमत आहे।